जुन्नर जुन्नर लढला आणि जुन्नर आज आपला जिंकला सुद्धा महाराष्ट्राच्या. आज पुन्हा एकदा जुन्नरने सिद्ध केलंय की आम्ही एकजुटीने काय करू शकतो, आमचा शेतकरी काय करू शकतो. आमचा शिवाज गेला, त्याच्या आई वडील अजित आहे. 20 दिवसामध्ये आमची 5 माणसं गेली. गोरगरीब आमच्या अडचणीमध्ये आले, शेतकरी आमचा हवालदिल झाला. मेंढपाळाची अवस्था अतिशय बिकट होती आणि अशा परिस्थितीमध्ये मला काही राहावे ना झोपले ना. सगळे लोक धास्तावलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला आपण सर्वांनी बळ दिलं, ताकद दिली. मला माहित नाही की माझ्या पोटामध्ये 5 दिवस अन्न नाही, परंतु शेवटी ताकद तुमची मिळाली. आज मागण्या पूर्ण झाल्या. मजूर अधिकारी अमोल सातपुते यांची बदली उद्याच्या 5 तारखेला होते. तो पण त्यांना कामावर रुजू राहायचा निर्बंध केलेला आजपासून शासनाने. पहिली मागणी मान्य झाली. दुसरी मागणी म्हणजे सीपेज लाईट, जी 2.5 वर्षाची मागणी होती आमच्या शेतकऱ्याची, आता 10 वर्ष मागणी करतो आपण सगळी. आज ते यश आलं, पण यश फार उचल आलंय. आमची 5-5, 10-10 बळी गेल्या तरी यश आलं. शेतकऱ्याला रात्रीच्या वेळेला तो पाणी भरायला जायचा, ही फार मोठी दुःखाची बाब होती. आणि त्याच्यामधून आपल्या बरोबर सगळ्या तालुक्याचा फायदा झाला. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या तालुक्यासाठी एक धोरणात्मक निर्णय शासनाने कायमस्वरूपी केला. माझा धनगर समाज जो वाटेवर फिरतो, रस्त्यावर फिरतो, भटकंती करतो, त्या माझ्या धनगर समाजाने तर जीवाची बाजी लावली. तेव्हा सुद्धा लावली ज्यावेळेला हातातलं बाळ गेलं, आणि आजही लावली ज्या वेळेला मोर्चा दिला. तेव्हा धनगर समाजाने आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई समाजापुढे आणि शासनापुढे मांडली. त्या ठिकाणी सुद्धा जे 1 किलोमीटर आवाज होईल ज्या फायरिंगचा, ते बंदूक शासनाने धनगर समाजाला द्यायचा निर्णय केला. जिथे जिथे वाड्या आहे त्या प्रत्येक वाड्याला. दुसरी गोष्ट म्हणजे की हॅलोजन बॅटरी, लांब पल्ल्याची बॅटरी, ज्याने लांबपर्यंत एखादा जनावर दिसेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तंबू, आपली बायका मुलं त्या तंबू मध्ये झोपली पाहिजे. तो तंबू उचलून तुम्ही खांद्यावर घेतला पाहिजे, असा सरळ सोपान तंबू जो तुम्हाला वहिवाट करता येईल. धनगर समाजासाठी सुद्धा सगळ्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट की आता जो काय बिबट्या आधी काय अन्याय होता इथे ते आपल्याला सर्वांना सांगतो. दिनेश अण्णा, आधी असा नियम होता की जो हल्ला करेल त्यालाच पकडायचं, आणि ज्याने अजूनपर्यंत हल्ला नाही केला त्याला कुठेही सोडून द्यायचं. भीमाशंकर, आपल्या माळशेज, आपल्या अवसरीच्या घाटामध्ये. पण आता मात्र तसं नाही. आजचा निर्णय बदलला, ऐतिहासिक निर्णय झाला. जुन्नर तालुका, शिरूर, आंबेगाव, खेड जो बिबट्या दिसेल त्याला इतर आधी त्या सगळे असलेले जे हॉट स्पॉट आहेत, म्हणजे जिथे जास्त बिबट्याची संख्या आहे, उदाहरणार्थ राजोरी, उदाहरणार्थ आळे, उदाहरणार्थ वडगाव, कांदळी, पिंपळवडी, उमरज, दोडी, काळवाडी, आपल्या पिंपरी पेटा, खामोंडी, त्याच्यानंतर ओतूर, आंबेगावात, रोगडी, डिंबोरे, उदापूर, हा जो महत्वाचा सगळ्यात मोठा येळगाव, नारंगाव, हा सगळा जो मोठा बेल्ट आहे जिथे आपल्याला हॉटस्पॉट डिक्लेअर झालेले आहे आजपासून. त्या हॉटस्पॉट मध्ये शासनाने आजच त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे रात्रीचे सुद्धा दिसणारे कॅमेरे बसवायचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे. त्याला लवकर आपण त्या कॅमेऱ्यामधून शोधणार आणि त्याला ट्रॅप करणार. ट्रॅप केलेला ज्याने हल्ला केला असो किंवा नसो, हा ऐतिहासिक निर्णय झालाय की त्याच्यामध्ये पकडलेला जो बिबट्या आहे त्याला पुन्हा कधीही सुटका होणार नाही आणि त्याला लांब पाठवलं जाणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर. हा ऐतिहासिक निर्णय आजपासून झाला.
अजून एक महत्वाचा निर्णय झाला की ज्याच्यासाठी मी 2016, 17, 18 शासनाबरोबर लांबच्या पल्ल्याची दृष्टी ठेवून बोललो होतो की प्रजनन वाढतंय, ही मांजरीची प्रजात आहे, हा वाघ नाही आहे. आणि हा जसा प्रजनन होतोय तसा हा 15 महिन्यातून म्हणजे 2 वर्षातून 2दा यांना 6-6, 5-5 पिल्लं होतात. ते पिल्लं इथं ऊसाचं लपण असल्यामुळं, प्यायला पाणी असल्यामुळं आणि आमच्यामध्ये हा मिसळलेला असल्यामुळे, आमच्या वाड्यावरचं असल्यामुळे या वाघाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढीमुळं आपल्याला जेरबंद करण्यासाठी जे मानेदूरची आपली जागा आहे त्याच्यामध्ये बिबट्या निवारण केंद्र 2005ला जे आधी शासनाने सेंटरने जे मंजूर केलं त्याच्यामध्ये 40 बिबट्याची सोय होती. आज 40 आणि 8 एक्स्ट्रा पकडले. आज माहिती त्यांनी जे पकडले ते असेच ठेवलेले, पुढे सोडायला त्यांना जागा नाही. म्हणजे आजच्या मित्र 51 बिबटे त्या ठिकाणी आहेत. आणि त्या असलेल्या मी लांबच्या व्यवस्थेच्या जो शब्द ठेवला होता शासनासमोर त्याला खूप उशीर झाला. करतो खूप उशीर झाला, खूप बळी आपल्याला द्यावे लागले. आज त्यांनी ते मान्य केलं की आम्ही 12.5 हेक्टर जमीन ती घेऊन आम्ही त्याच्यामध्ये 7 दिवस म्हणजे जास्तीचा लांब नाही, 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीस मध्ये आम्ही त्याचा टेंडर काढू आणि 3 महिन्याच्या आतमध्ये आम्ही 150 अधिकचे बिबटे तिथं निवारा केंद्रामध्ये बसले. हा निर्णय या ठिकाणी झाला. ठीक आहे. आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांनी मान्य केला नाही. आम्ही त्यांना म्हटलं होतं की निलंबन करा. ते म्हटले निलंबन करण्यापेक्षा साहेब आम्ही त्याची बदली करून टाकतो. सगळे निर्णय आम्ही तुमच्याकडे करतोय तर तुम्ही फार हट्ट करू नका. आणि अशा पद्धतीने हे सगळे जे निर्णय आहेत आपल्या सर्वांच्या हिताचे बिबट्याच्या संदर्भामध्ये मी त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून ऍडमिशन करणारी जी माझ्यावर राहून गेली की जुन्नर तालुक्यातले जेवढे हे आपल्या तालुक्यातले गाव आहेत जिथं ऊसाच्या मोठ्या पद्धतीच्या आणि लपणच्या शेती आहेत तिथं सगळ्या ठिकाणी मी सांगणार आहे आता पुढच्या भेटीमध्ये दादांना आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आम्हाला स्ट्रीट लाईट पुरवायची आणि ती आम्हाला 100% या तालुक्याला पाहिजे. कारण रात्रीच्या अंतरामध्ये आम्हाला प्रवास करायला कठीण होतंय. आता आपल्या त्याच्या बाबतीमध्ये जो लढा होता की याचा लाईट बिल कोण भरणार त्यामुळे आम्ही तुम्हाला देणार नाही, पण आपल्याला आतमध्ये शेतीवर वाड्यानं वस्त्यावर ते आपल्याला लाईटीचे फोन आणि ती लाईट आपल्याला घ्यायचे. आज मला धन्यवाद द्यायचे आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याप्रमाणे सन्माननीय आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील, आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, आदरणीय अतुलजी बेनके, आदरणीय आशाताई बुचके, आदरणीय संतोषदादा शेरकर, त्याचप्रमाणे बाळासाहेबजी थोरात, विलासजी लांडे, महेशदादा लांडगे, प्रदीपजी कंद, आदरणीय कैलासवासी आमचे मित्र सुरेशजी भोर यांचे बंधू नितीनजी गोरे आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळी सगळी मंडळी इथपर्यंत नागपूर आले. पहिल्या दिवशी ऑपरेशन कधी चालू करतात शेतकऱ्यांचं असे म्हणणारे माझे लाडके प्रसन्न अण्णा डोके, सगळा मित्रपरिवार, विशेष म्हणजे सर्व गावचे सरपंच सभापती आहेत. या ठिकाणी आमचे संतोष आहेत, प्रदीप आहेत, खरं तर सचिन आहे, कोणाकोणाची नावं घ्यायची. माझ्या सगळ्या इथं बसलेल्या तमाम शेतकरी बंधू वगैरे अनेक गावचे तर एकेकाचं नाव घ्यावं समजा मोहित त्यामध्ये आले, शरदराव आले, त्याच्यानंतर अंकुशराव आले, ही सगळी मग आपल्या जुन्नर शहरातली सगळी मंडळी आली. आमचा अविनाश असेल, आमचा दर्शन असेल, त्याच्यानंतर आमचा दिपेश असेल, ही सगळी नगरसेवक म्हणजे संतोषजी चव्हाण असतील, त्याच्यानंतर आपल्या सर्व मित्र परिवार मी खरं तर जयसिंग असेल, बाळासाहेब दांगट आले होते. सोशल मीडियात आहे, मी सगळे सोशल मीडियामध्ये आदरणीय वाणी साहेब आहेत, अशफाक आहेत, त्यांच्यानंतर आमचा उतरडे आहे संदीप, आमचा गणेश आहे, सांगळे आहेत, किरण आहे, प्रिंट मीडियामधले आमचे सगळेच आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा मला सगळ्यांची नावं घ्यावं तर आमचा किरण वाजगे असेल, आमचा थोडवे असेल, सचिन डेरे असतील, किंबहुना आमचा वारुळे आबाई असेल, किशोर असेल, आमचा राजेश कनसे तर 24 तास इथं होता, आमच्या गुरुकुडी सुद्धा 24 तास इथं 2 दिवस कंटिन्यू बसून होते. गणेश होता आणि खरे सगळे पत्रकार हिंदे असतील, किंबहुना आमचे मस्कर सर असतील तिकडून, आमचे नितीन ससाटे असतील, नितीन गाजरे असतील, रायचंदजी शिंदे असतील, सचिनजी कांकरिया, अतुलजी कांकरिया, म्हणजे कोणाचं नाव घ्यावं अशी सगळी माझी मीडियाची टीम. मी तुम्हाला खरं सांगू, आज मी तुम्हाला मोठ्या वृत्ताने सांगतो, मी थोडे लढलो जनतेसाठी, मात्र जिंकलो, बिबट सापडायचं पण काम लवकर चालू होत आहे. पण
या लढाईमध्ये अंतिम पुकार शेवटपर्यंत देणाऱ्या माझ्या मीडियाला मी सॅल्यूट करतो. आपण सर्वांनी दोन्ही लढाईमध्ये साथ आम्हाला दिली. ही साथ अतिशय जबरदस्त साथ होती. आज सकाळी सुद्धा माझ्या गाडीच्या मागे गाडी घेऊन ही दोन्ही सगळी मीडियाची प्रतिनिधी साहेब मतलण्यापर्यंत पाठपुरावा केला. सचिव महाराष्ट्र राज्याचे वनेचे वेणुगोपाल भेटी याचं सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा आजच्या मीटिंगला अतिशय त्या मीटिंगची भूमिका सुस्पष्ट करून टाकली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि याच्यामध्ये आम्ही सगळी शिस्त आणू. या सगळ्या बाबतीमध्ये ताई आता कोणाकोणाची आता सगळ्यांची नावं घेणं मला कळवमध्ये कागडे ताई असतील, आमच्या वाघताई असतील, कोकणताई असतील, कोटणे ताई असतील, आधी चौगुले असतील, थोडासाहेब आदरनाथ सगळे आता एकूणाचे आमचे शेळके परिवार म्हणजे सन्माननीय आमचे वल्लभ सर आणि त्यांचे बंधू माऊली शेळके असतील, आमचे सभापती आदरणीय दीपक आवटी असतील, जे के आवटी सर असतील, बेंड्याचा आमचा निलेश असेल, शेनू असेल, गणेश असेल, मालिक असेल, इथला आमचा गणेश भुजबळ असेल, आमचा इथे सगळे देवकर असेल, सगळीच आमचा गणेश गुंजाळ असेल, आमचा निलेश भुजबळ आहे, निलेश शिंदे आहे. कारण कुणाकुणाची नावं घेतील कारण मला माफ करा. संतोष तांबे आहे, मला माफ करा. खंडूशेठ शिंदे इथं आलेले आहेत. आपण सगळी मंडळी खरं लागून आला की अशोकराव आवटे आहे, आमचा सागर नामकडे आहे, कैलास आहे, आमचा विक्रम शेठ भोर आहे, अक्षय आहे, संपत आहे. पुन्हा तर आता दिगंबर गोडेकर करत पहिल्या दिवशीपासून ही सगळी मंडळी मला जीवाच्या पलीकडे जाऊन कैलास शेठ वाळून असेल, सचिन असेल, सर्वांनी खरं तर माझी दिवस रात्र आमचा विकास आंधळे असेल खूप सेवा केली. आणि आमचा खरं तर ॲम्ब्युलन्स घेऊन गेलेला आमचा अक्षय कुठे वाडे सर आणि माझ्याबरोबर आता 24 तास त्यांनी सर्व्हिस दिली. माझे 2 वेळ जेव्हा माझा BP लो झाला, साखरेचा लो झाली, मला जेवणभर त्यांनी सलाह दिली. हे आदरणीय डॉक्टर आदमबाई जामदार जे तुम्हाला माहिती आहे ना, बोटीची गाडी लावायची, एकदम गरीब माणूस, त्यांचे चिरंजीव जे स्पंदन डॉक्टर जे स्पंदन हॉस्पिटलला आहे डॉक्टर आंबेडजी समाधान, मी यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की त्या माणसाने अतिशय सकाळी मला सायंकाळी 4 वाजता ते आंबोलीमध्ये बसले. त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा सहकार्य केलं. खरं तर महसूल डिपार्टमेंट तहसीलदार असेल, प्रांत असेल, DYSP असेल, PI असेल, कधी कधी माझा सर्वेक्षण चालू आम्ही रागवलो त्यांच्यावर. ठीक आहे, ही जनतेची लढाई होती, रागवणं आम्ही कपादार, पण तुम्ही आम्हाला दिलेली मदत करता आचारसंहितेमध्ये सुद्धा त्या आचारसंहितेला बाजूला करून जो निर्णायक लढाईचा लढा उभा केला. आज महाराष्ट्रामध्ये कुठेही या आचारसंहितेमध्ये कुठेही आंदोलन झालं नाही, पण या महाराष्ट्राच्या आचारसंहितेमध्ये पहिलं आंदोलन जुन्नर तालुक्याने छेडलं आणि ते यशस्वी सुद्धा केलं आणि प्रशासनाने सुद्धा आपल्याला मदत केली. मी SP असतील, मी कलेक्टर असतील आपल्या पुणे जिल्ह्याचे आणि विशेषत्वाने DYSP असेल, PI असेल, या सर्वांचं तहसील कार्यालय या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि फॉरेस्ट खात्याला हात जोडून विनंती करतो, अधिकारी बदलेल पण आपणही आता बदला. खूप प्रेम आणि गोडीने बोला सगळ्यांची. शेतकऱ्यांची अवहेलना करू नका, त्यांची चेष्टा होता कामा नये. त्या सगळ्या असलेल्या आमच्या गरजवंत किंवा पीडित लोकांना तुमच्याशिवाय कुणाचा आसरा नाही. आपण मोठ्या गंभीर पद्धतीने पावलं उचला आणि इथे या बिबट्याचा आता आपल्याला या जुन्नर तालुक्याचा एकच मार्ग आहे, आम्हाला बिबट मुक्त जुन्नर तालुका करायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्या निर्णयाचं पाऊल उचललेलं आहे. मी माझ्या मेंढपाळ समाजाचे पुन्हा आभार व्यक्त करतो. मी संतोषचं नाव घेतलं, तांबेचं मगाशी पोपटरावांचं नाव घेतलं. मी सर्वांचं गणेश तिथं आमचा झोपायला गणेश तिथं माझ्याबरोबर होता आमचा मुलगा. आपण सगळी मंडळी देखील आहे, आमचा मयूर पवार असेल, राजेश असेल, गंगाराम बुवा इथं आहे, अक्षय असेल, तर विकास असेल, सगळ्यांचे नाव घेतले आणि सगळ्यांचे नाव घेतले. शेतकरी संघटना आपण जी आणण्याचे सर्व सहकारी असेल, सुरेशजी बोरसाटे, लवशेठ वायकर, मला खरं सांगू तुमचे खूप आनंद उपकार बाबा सगळ्यांचे. मी कदाचित माझ्याकडून माफ करा, सगळ्यांची नाव राहतील. मी सगळ्यांची आपली दिलगिरी व्यक्त करून तमाम जुन्नरकर, पुणे जिल्हा, माझे शेतकरी बांधव, मेंढपाळ, पत्रकार बंधू, माझे तमाम बंधू भगिनीच्या वतीने मी माझ्या या सर्व लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी पहिल्या शब्दात सांगितलं की माझा जुन्नर लढला आणि माझा जुन्नर महाराष्ट्रात जिंकला सुद्धा.
आणि या शिवभूमीला पुन्हा एकदा विजयाचं तोरण तुम्ही बांधलं. सादिकबाई आता पण सुद्धा खूप सहकार्य केलं. सादिकबाई सुद्धा इथे 24 सालपासून होते. मी सादिकबाईंना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. बालाजी ग्रुप आरे फाटा हा जय शेठ असतील, त्याचे सगळे सहकारी मोठे शेठ असतील, विनोद शेठ असतील, शैलेश शेठ असतील, गुगळे कंपनी असेल, सगळी लोक ईच अँड एव्हरी पर्सन प्रत्येकाचे मी आभार व्यक्त करतो. आणि ही लढाई आपण यशस्वी जिंकलोय. सगळ्या गोष्टी माझ्यासाठी होतील. डिमंडचे हल्ले कमी होतील. डिमंड मुक्त आपण होणार आहे. 24 तास लाईट येणार आहे. आपल्या सर्वांच्या या सगळ्या गोष्टींना मान्यता पूर्तता मिळाली. मी आई शिवाई मातेला त्या ठिकाणी पुण्याला प्रार्थना करतो की आमचे सुखाचे जे आधी आनंदाचे दिवस होते शेतकऱ्यांचे, की जिथं निर्भीडपणे आपला शेतकरी बाहेर फिरत होता, वागत होता, बागडत होता, मुलं अंगणात खेळत होती, ते सगळं नवचैतन्य आम्हाला मिळावं अशी माऊली चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.